यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनाच फसवायला गेलेल्या 3 तोतयांना अटक करण्यात आली आहे। सीआयडीबीचे अधिकारी असल्याचं भासवत हे भामटे थेट पोलीस आयुक्तांनाच भेटायला गेले, मात्र पोलीस आयुक्तांना संशय आला आणि त्यांनी तपासणी केली आणि बनवेगिरी उघड झालेली आहे। पाहुयात कशा पद्धतीने या तोतयांनी थेट पोलिसांनाच फसवण्याचा प्रयत्न केलाय। संभाजीनगरात पोलिसांनाच फसवण्याचा प्रयत्न। 3 तोतियांना ठोकल्या बेड्या। सीआयडीबीचे अधिकारी असल्याचं भासवत फसवणुकीचा प्रयत्न। हे आय कार्ड बघा आणि त्यावर लिहिलेला मजकूर पहा। सीआयडीबी म्हणजेच क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिटेक्टिव्ह ब्रांच। हे 3 तोते अधिकारी थेट संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनाच भेटायला गेले। आपण सीआयडीबी टीमचे राष्ट्रीय अधिकारी असल्याचं सांगून क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मदत करू शकतो असा दावा त्यांनी केला होता। मात्र त्यांच्या गळ्यातील ओळखपत्राच्या लेससह आय कार्डवरून पोलीस आयुक्तांना संशय आला। अधिक चौकशी केल्यानंतर हे सर्वजण बनावट अधिकारी असल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर तत्काळ पोलिसांनी या 3ही तोतियांच्या मुसक्या आवळल्या। सय्यद इशरत नूर अली, लक्ष्मण संतोष दिवसे, शेख तहर शेख इब्राहिम अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे। तसंच त्यांना बनावट ओळखपत्र उपलब्ध करून देणाऱ्या दिल्ली हरिद्वार येथील संस्थेच्या चालकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त सरांनी त्यांना बेगमपुरा पोलीस स्टेशनला पाठवलं अधिक चौकशी करण्यासाठी। मग बेगमपुरा पोलीस स्टेशनने व्हेरीफाय केलं तेव्हा असं लक्षात आलं की हे निश्चितच पोलीस अधिकारी नाहीत, परंतु आय कार्ड असे बनवलेले आहेत की जेणेकरून सामान्य नागरिकाला वाटावं की ते सीआयडीचे अधिकारी किंवा अंमलदार आहेत। मग या प्रकरणात बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे BNS कलम 204 3/5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि बेगमपुरा पोलीस अधिक तपास करत आहेत। या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला। या संस्थेने अनेकांना अशी बनावट आयडी कार्ड बनवून दिल्याचा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे या प्रकरणाचा अगदी हरिद्वार पर्यंत जाऊन तपास करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। मात्र पोलिसांचे बोगस आय कार्ड वापरून थेट पोलिसांनाच गंडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हा प्रयत्न चांगलाच अंगलट आलेला आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।